नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. जालन्यात झालेल्या ऐतिहासिक आंदोलनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच नाव चर्चेत आलं, ते म्हणजे दीपक बोराडे यांचं. समाजाच्या हक्कासाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्या तरुण नेत्यांनी पात्रतेच्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण केला. त्यांच्या काही शब्दामुळे खासदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत शंका उपस्थित झाली आणि याच्यापासून सुरू झाला समाजात मतभेदाचा नवा अध्याय. मला भेटायला आलेच नाही ना, मला बोलले का, माझ्या या स्टेजवर आले का, माझ्या तब्येतीची विचारपूस केली का, ते कशाला आले आणि कुठे गेले मला माहित नाही. त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट मला आहे की नाही हे मला माहित नाही. मला सपोर्ट म्हणून आले असते तर मी बोललो असतो. मला ज्यांनी सपोर्टसाठी आले त्यांची नाव घेतली. बोराडे समर्थकांनी उघडपणे भूमिका घेतली आणि त्यांचा ठाम दावा आहे की दीपक बोराडे हेच खरे नेतृत्व आहे. त्यांनी धनगर समाजाला एकत्र आणलं. पडळकरांचे आंदोलन फक्त राजकारणापुरते असते, पण बोराडे यांनी आपल्या आयुष्याचा त्याग करून लढा उभारला. काहींनी तर भावनिक शब्दात लिहिलं, दीपक भाऊ हे समाजाचा अनमोल रत्न आहे, त्यांचा त्याग विसरता कामा नये. या गटाच्या मते बोराडे यांच्या कठोर भूमिकेमुळे सरकार हादरलं. हजारो लोकांचा जमाव हा त्यांच्या नेतृत्वाची ताकद दाखवणारा होता. दुसरीकडे काहींनी बोराडेंच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. त्यांना सवाल साधा पण थेट होता, पडळकर हे समाजासाठी उभे राहिले होते, मग त्यांच्यावर प्रश्न का? सरकारशी लढा द्यायचा असताना समाजात फूट का पडता? पडळकर यांच्यामुळेच इतका मोठा समाज जमला होता हे विसरू नका. या गटाच्या मते बोराडेंनी भावनेच्या भरात समाजात गोंधळ निर्माण केला. पडळकरांचं योगदान नाकारता येत नाही. तिसरा गट असा आहे ज्यांनी दोघांचं महत्त्व मान्य केलं. त्यांच्या कमेंटमध्ये एक प्रकारचा सलोखा दिसला. दीपक भाऊ आक्रमक नेतृत्व आहे, पण पडळकर यांच्याशिवाय समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणार नाही. हाके, पडळकर, बोराडे सगळेच आपापल्या पद्धतीने समाजासाठी झटत आहेत, मग भांडण कशाला? काहींनी तर थेट अपील केलं, एकतेने समाज जिंकू शकतो, वैयक्तिक राग विसरून आरक्षणासाठी लढा. अनेकांनी भावनिक कमेंट देखील केल्या. कुणी बोराडे यांना क्रांतिकारक तर कुणी पडळकरांना आक्रमक वाघ म्हटलं. समाजासाठी उपोषण करणे सोपी गोष्ट नाही. बोराडे यांचा त्याग अमूल्य आहे. पडळकरांचे धाडसी वक्तव्य सरकारला हातरवतात. त्यांच्याशिवाय राजकीय दडपण निर्माण होणार नाही. काहींनी तर दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली. दीपक आणि गोपीचंद यांनी हातात हात घालून लढा दिला तर आरक्षण लांब नाही. यातून स्पष्ट होतं की समाजात 2-3 गटात विभागला आहे. कुणी बोराडेंना हिरो मानतं, कुणी पडळकरांना खरा नेता मानतं, तर काहींच्या मते हे दोघेही समाजासाठी आवश्यक आहेत. मुळात बोराडे यांनी स्टेजवरून केलेले वक्तव्य वर कोणी येऊ नका यावरून वाद निर्माण झाला. पडळकर बाजूला राहिल्यामुळे त्यांच्या समर्थकांना अपमान झाल्यासारखं वाटलं. यावर सोशल मीडियावर संघर्ष उफाळला. कमेंटच्या आधारे गोष्ट स्पष्ट होते, समाजासाठी भावना तीव्र आहेत. बोराडे असोत किंवा पडळकर, लोकांचा विश्वास एकतेवर आहे. मतभेद असले तरी अंतिम ध्येय एकच आहे, धनगर समाजाला न्याय मिळावा आणि आरक्षणासाठी मागणी पूर्ण व्हावी. नेते कोणतीही असोत, पण समाज एकत्र राहिला तरच लढा यशस्वी होईल.